नवी मुंबई मनपाचा अजब कारभार समोर आलाय। सिडकोने विकलेला भूखंड परत घेण्याची मागणी केली गेली आहे। नवी मुंबईमधील ऐरोली सेक्टर 12 मधील प्लॉट क्रमांक 2 हा सिडकोने टेंडर प्रक्रियेद्वारे विकला होता। विकासकाने त्या ठिकाणी खासगी रुग्णालय उभारलं, मात्र नवी मुंबई मनपाच्या स्थायी समिती सभापतींनी भूखंड इमारतीसह महापालिकेला हस्तांतरित करून या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव मांडलेला आहे। लीगल प्रोसेस करून हे घेतलं, म्हणजे प्लॉट घेतला, त्याचे पैसे वगैरे सगळे दिले। त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर माझ्या अलॉट झाले जेव्हा, तेव्हापासून कुठे पण मी गेलं एनओसी वगैरेसाठी काय पण पाहिजे, मला सीसी पाहिजे, तर हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता। तिथे मी जिथे गेले तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला, लवकर हे एनओसी आणि सीसी वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून। पण मी लीगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला सीसी भेटलं। प्रत्येकाच्या याच्यामध्ये स्वार्थ आहे, त्यांचा काय स्वार्थ लपलाय माहित नाही, त्याच्यासाठी ते त्यांचे चाललेले प्रयत्न आहेत। सेक्टर 15 ला जागा नाहीत अशातला प्रकार नाहीये, पण जाणून बुजून त्रास द्यायचा, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कोणालाही कशा पद्धतीने, शेवटी ही लोकशाही आणि बाबासाहेबांनी काही घटना लिहिलेल्या आहेत, आणि जर अशा पद्धतीने होत असेल, आज त्या डॉक्टरांच्या प्रेस समोर बोलताना त्या डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये आसू आले। म्हणजे हे तुम्ही कोणावर आणि कुठल्या घटकावरती तुम्ही अन्याय करता, याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे। माझी मागणी सुरुवातीपासून होती, आताही आहे, भविष्यातही राहील, की ही आपण वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र हे महानगरपालिकेने या ठिकाणी बनवण्यासाठी मी प्रयत्न केला, परंतु कुणाला खाजगी विकासाला सिडकोने प्लॉट तो अलॉट केला, विकला। ज्या वेळेला सिडकोने हे टेंडर काढलं त्यावेळेला सुद्धा माझी मागणी होती की हे टेंडर निघाल्यावर रद्द करावं आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राची सुविधा करून लोकांना, या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सुविधा कराव्या।